नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीसाठी आलेली एक नवीन न्यूज बुलेटिन। ती न्यूज बुलेटिन कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। न्यूज बुलेटिन आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे 2025 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीसाठीच्या रिक्त पदांसाठी जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे। खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत। आज सकाळी 8 अखेर मुलाखतीशिवाय 1,34,082 मुलाखतीसह 1,22,387 पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झाले आहेत। आज सकाळी 8 वाजता अखेर मुलाखतीशिवाय 64,879 मुलाखतीसह 29,308 पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झाले आहेत। आज रात्री 11 वाजता अखेर मुलाखतीशिवाय 1,42,539 तर मुलाखतीसह 1,32,600 पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत। आज रात्री 11 अखेर मुलाखतीशिवाय 1,07,254 मुलाखतीसह 78,754 पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झाले आहेत। वरीलप्रमाणे उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेटवर लॉक झालेले आहेत। उमेदवारांना यापूर्वी 2 वेळा वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत SMS द्वारे सूत्रपणे कळविण्यात आले आहे। उमेदवारांना OTP बाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यात आलेल्या आहेत। ज्यांचे OTPमुळे लॉग इन करणे व प्राधान्यक्रम लॉक करणे राहिले असेल त्यांनी कृपया आपले लॉग इन करून प्राधान्यक्रम लॉक करावे। उमेदवाराकडून जनरेट होत असलेले प्राधान्यक्रम व लॉक करण्यात येत असलेले प्राधान्यक्रम याबाबत संकेतस्थळावरील स्थिती सर्वांना लक्षात यावी, यासाठी पवित्र पोर्टलवरील होम पेजवर म्हणजे प्रेफरन्स डॅशबोर्ड या अंतर्गत प्राधान्यक्रम स्थिती पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे। उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंद करण्यापासून वंचित राहू नये यासाठी अडचणी लक्षात घेता प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक 13/8/26 ऐवजी 16/8/2026 पर्यंत अशी वाढविण्यात येत आहे। उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले प्राधान्यक्रम दिलेले वाढीव मुदतीत जनरेट करून लॉक करावे, जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल। तर ही होती पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीबद्दल आलेली न्यूज बुलेटिन। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।